हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वैः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरो सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपणा सर्वांना वंदन करतो आणि आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्य उपासनेला आपण प्रारंभ करतोय. काल आपण 7व्या अध्यायाच्या निरूपणाचा विचार चालू आहे. 84 नंबरच्या ओवीपर्यंत आपण आलेलो आहोत. माऊलीने ही जी मायानदी आहे हिचं दुस्तरपणा जो आहे, काठिण्य जे आहे, त्या काठिण्याचं वर्णन करायला चालू केलेलं आहे. प्रपंच तरुण गेला असा कुठेही आपल्याला बघायला मिळत नाही आणि हेच सांगायला सुरुवात माऊलीने केलेली आहे. पण परमार्थ ज्याचा पूर्ण झालेला आहे असा परमार्थ करणारा वीर जो आहे तो खरा शूरवीर आहे. ज्यानं प्रपंच जिंकला त्यानं परमार्थ पूर्ण केलेला असतो. आणि हा विचार जर लक्षात ठेवला तर प्रपंच जिंकणं हे फार कठीण गोष्ट आहे, फार कठीण गोष्ट. आणि प्रपंच ज्याने जिंकला ते जीवनमुक्त झालेले आहे. त्याचा अर्थच तो आहे. म्हणून वर्णन माऊलींनी करताना आयलीची थडी सरले मायाजवळ पुढे बोललेले आहेत ते. याचा अर्थ दैवी हशा गुणमयी मम माया दुरुत्तया मामे वै प्रपंदते माया मेतांतरंती ते. असे एक आश्वासक असं बोलणंसुद्धा भगवान श्रीकृष्णाने आपल्याला इथं बोललेलं आहे की जे तरुण जाणं अवघड आहे, कठीण आहे, परंतु माझ्या सहकार्यानं मला जर शरण आला तर मात्र तरुण जाता येतं. आणि तरुण जायला अवघड काय येतं त्याची कारणंसुद्धा दिलेली आहेत मागच्या काही ओव्यामधून. 84 ओवीमध्ये कालचे आपण बघितलं होतं की बोलतात माऊली, एकी वेदत्रियाची या सांगडी घेतल्या अहम भावाची या धोंडी ते मदमिनाच्या तोंडी सगळेच गेले. वर्णन करताना सांगितलेलं आहे बऱ्याच जणांनी खूप प्रयत्न केले. त्यांनी वेदांचा आधार घेतला आणि वेदांच्या आधारानं सांगडी शब्दाचा अर्थ आहे भोपळे जे काशेला बांधलेले असतात किंवा कमरेला बांधलेले असतात पोहून जाण्यासाठी. तसे पोहून जाण्यासाठी कोणते भोपळे बांधले? वेदांचे, शास्त्रांचे भोपळे बांधले. परंतु त्याचा पोहत असताना गळ्यात मात्र धोंडा जो बांधला तो अहंकाराचा बांधलेला आहे. दगडे जी बांधून घेतलीत ना ते तारुण्य मदाचे, विद्या मदाचे, संपत्ती मदाचे दगड गळ्यात बांधले. आता एवढे जाडजूड दगड जर गळ्यात असतील तर भोपळे बिचारे काय करतील? तरुण जाणं कठीण आहे ना. म्हणून कितीही कष्टाने साधना केलेली असली आणि अहंकार गेला नसला, मद गेला नसला, सत्तेची गुर्मी गेली नसेल तर हा मायासागर तोरून जाणं अवघड आहे. हे सांगण्यासाठी माऊलींनी वेदांचं उदाहरण घेतलेलं आहे. कारण शास्त्राभ्यास करणारे खूप पंडित आहेत आणि त्यांचा एक अहंकार असतोय की आम्ही पंडित झालो त्यामुळे आम्ही मुक्त झालो. आता हे मुक्त झालं हे त्यांचं स्वतःचं काय डिक्लेरेशन असतं. अन्य कोण काय म्हणत नाही, ते त्यांचे तेच म्हणून घेतात. दुसरे कोण म्हणत नाहीत म्हणून ते त्यांचे ते म्हणून घेतात. स्वतःला तसे समजत असतात. फार मोठे आपण आचार्य झालो आणि आचार्य झालो की मग मी शब्द पंडित होतो आणि शब्द पंडितातून माझ्यात जी येणारी अहंकाराची गुर्मी आहे ती गुर्मी संपतच नाही ना. मी काहीतरी करू शकतो, कोणाला तरी संपवू शकतो, अशा भाषेतून ते आपला प्रवास चालू करत असतात. त्यामुळे ज्याने अहंकाराचे दगड, मदाचे दगड म्हणजे तारुण्य मद, विद्या मद, संपत्ती मद यांचे दगड गळ्यात ज्यांनी बांधले त्यांना कसं पोहून जाता येईल? आणि त्यात ह्या माया नदीमध्ये केवढे मोठे अगोदरचेच अडथळे, हे स्वतःचे अडथळे म्हणायचे. या अगोदरचे अडथळे म्हणजे त्यात भोवरे आहेत, त्यात आणखीन धारा मोठ्या मोठ्या आहेत, प्रपंचाची वळणं आहेत. या सगळ्या गोष्टी अगोदरच्याच आहेत. त्यात भरीत भर म्हणून माझा अहंकार आणि माझ्या अहंकारामुळं अहंकाराचं दगड घेतल्यामुळं बुडण्याची शक्यता आहे. काल आपण घेतलं होतं देणे को अन्नपान, लेणे को हरिनाम, तरणे को लीनता, डुबणे को अभिमान.
जर डुबायचं असेल या सागरामध्ये, भवसागरामध्ये, तर काही करावं लागत नाही. फक्त अभिमान जवळ ठेवला ना, बस ह्या पलीकडं काही करावं लागत नाही. असा चिंतनाचा विचार मागच्या एक चिंतनामध्ये आपण घेतलेला होता. 84 नंबरच्या ओळीमध्ये माऊलींचा कालचा विचार आहे. एकी वेदत्रयाची या सांगडी, घेतल्या अहम भावाची या धुंडी, ते मद मिनाच्या तोंडी सगळेच गेले. पुढे आणखीन बघा, आता तारुण्याचा विचार माऊलीने 85 ओळीमध्ये केलेला आहे. एकी वैसेचे जाड बांधले, मग मनमताची या कासे लागले, ते विषय मगरी सांडले चढून या. आता परत बघा, कासेला काय बांधलेलं आहे लागले बघा, त्यांच्या वैसेचे जाड बांधले. जाड बांधले म्हणजे त्यांनी ताकद लावली. कशाची ताकद लावली? की तारुण्याची. वैसा शब्द आहे तारुण्यासाठी. वैसा शब्द वास्तविक वयाचा विचार सांगण्यासाठी वापरलेला आहे अनेक ठिकाणी. वैशीची वाट न पाहता वगैरे वगैरे ज्या ओव्या आहेत त्या ओव्या त्या दृष्टीने आहेत. तर वयाचा विचार वैशेच्या या शब्दामध्ये आहे. पण इथं अर्थ तारुण्याची शक्ती, तारुण्याचा नेट लावला. एकी वैसेचे जाड बांधले म्हणजे कंबर कसली म्हणतोय आपण बघा, कंबर कसून कामाला लावलो म्हणजे आता मी जिंकणार. या आविर्भावामध्ये तरुण मंडळी जी आहेत, तरुणांच्यामध्ये उत्साह असतो. उत्साह म्हणजे अतिरेक धाडससुद्धा असतो, त्याला ओव्हर कॉन्फिडन्ससुद्धा म्हणतो. या ओव्हर कॉन्फिडन्सच्या जीवावर मी ही माया नदी तरून जातो असा एक समज त्याने तयार केला. आणि कंबर कसली, पण ते काय लागले, मदनाच्या कासेला लागले. मदनाच्या कासेला शब्दाचा अर्थ आहे विषय वासनेमध्ये फसले, पण त्यांना विषयरूपी मगरांनी चवळून टाकलं. आणि जे विषयांच्या नादाला लागतात त्यांना विषय खाऊन टाकतात. आता सगळ्यांचा आपला रोजचा अनुभव आहे. आपण अन्न खातो की अन्न आपल्याला खातं. आपण डोळ्याने दृष्टी पाहतो, काय दृष्टीचं आम्हाला पाया लागलेले आहे. विचार करण्यासारखी मुद्दे खूप आहेत. म्हणून आपण काय करायला लागलो आहे, तर काय म्हणतात पास टाईम करावं, टाईमपास करावं, टाईमपास. आता टाईमपास करणं म्हणजे मी वेळ घालवा लागलो आहे, वेळ संपवा लागलो आहे. आता वेळ आपण संपवतो का वेळ आपल्याला संपवा लागला, काळ आपल्याला संपवा लागला आहे, अन्न आपल्याला खायला लागलेलं आहे. आपण अन्नानं फार कमी खातो आहे बरं का, कारण आपल्याला अन्न खायला लागतं ते फार कमी असतं. त्यावेळी आपण अन्न खाल्लं म्हणायचं. आणि अतिरेक जेव्हा होतो ना त्यावेळी अन्न आपल्याला खात असतं. इथं शब्द वापरलेला आहे विषय त्या मदनाच्या द्वारे, तारुण्याच्या द्वारे त्या तरुण जे उत्साही आहेत त्यांना चघळून टाकतात. कोण आहेत ते? त्यांना मगर शब्द वापरलेला. आणि मगर मिठी असा एक आपल्याला मराठीमध्ये एक शब्दप्रयोग वापरला जातो. मगर मिठी म्हणजे न सुटणारी गोष्ट. तर विषयाच्या आसक्तीमध्ये जे अडकून पडलेले आहेत ते विषयापासून बाहेर येऊ शकत नाहीत. म्हणून काहींनी माऊली म्हणतात तारुण्याच्या बळावर मदनाचं साह्य घेतलं. मदनाचं म्हणजे तारुण्याचं साह्य घेतलं, कामवासनेचं साह्य घेतलं, पण विषयभोगाने त्यांना अडकवून टाकलं. विषयभोगाच्या मगरीनं त्यांना चघळून टाकलं. किती शब्द जबरदस्त वापरला आहे बघा, चघळून या. म्हणजे नुसतं खाल्लं नाही बरं काय, नुसतं गट्टम केलं तर बरंच आहे, त्रास तरी नाही. नुसतं गिळलं असतं ना मगरीनं तर बरं झालं असतं, तू वेदना तरी होणार नाहीत. पण नुसतं तोंडात ठेवलं नाही तर चघळ म्हणजे हाल करून मारलं, हाल करून त्यांना संपवलं. सोप्या पद्धतीनं संपवलेलं नाही. म्हणून विषय जे असतात ते विषयाचं प्राबल्य वाढलं की ते हाल करून आपल्याला संपवून टाकतात. आणि त्यासाठी इथं उदाहरण दिलं आहे की लहानपणी काय कळतच नसतंय, बालपण असं काही न कळण्यात जातं आणि तारुण्यात कळतं. पण विषयाच्या प्रभावामुळं आणि विषयभोगाच्या आसक्तीमुळं ते करूसं वाटत नाही. आणि म्हातारपणामध्ये चिंतेनं ग्रासून जातो. मग परमार्थ कधी करतो? स्वतःच्या कल्याणाचा विचार केव्हा करतो? बालपण खोलसटपणात आणि मूर्खपणात आणि अज्ञानात जात असतं. दुसरी गोष्ट तारुण्य हे भोगात जात असतं आणि म्हातारपण चिंतेत जात असतं. विभागणीच केलेली आहे. जर पुन्हा म्हणून भज गोविंदम मूढमते असं आचार्य स्तोत्रामध्ये म्हणतात. त्याचं कारण ते आहे, तुझं म्हातारपण सगळं चिंतेतच जाणार आहे, तारुण्य भोगात जाणार आहे. मग ह्या भोग भोगण्यामध्ये, चिंतेमध्ये आणि बालपणातल्या अज्ञानामध्ये तू स्वतःच्या हिताचा विचार केव्हा करशील? देवाला कधी पाहशील? देवाला शरण कधी जाशील?
देवाचं दर्शन कधी होईल तुला? म्हणून विषयरूपी मगर ही लपून बसून हल्ला करते. कधीही विषयरूपी मगर, म्हणजे मगर जी असते ना, मगरीचं एक वैशिष्ट्य आहे, ती हालचाल करत नाही. आपलं भक्ष जे आहे ते भक्ष योग्य टप्प्यात येईपर्यंत ती दाखवून सुद्धा देत नाही की आपण तिथं आहोत. विषयांचं तसंच आहे. मासा जसा गिळतो ना, हे मासा गिळतो त्याला आमिषच लावलेलं असतं. माशाला माहिती नसतं हा गळ प्राणघातक आहे. तसं ही मगर जी आहे, ही मगर विषयरूपी मगर अजिबात दिसत नाही जीवाला, त्यामुळे लपून बसून ती हल्ला करत असते. म्हणून तरुणातले तरुण म्हणत असतात, मी माझ्या हिमतीवर सर्व काही मिळवणार आहे आणि मी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. मी अजून मिळवणार आहे, अजून मोठा श्रीमंत होणार आहे. त्यासाठी मला शास्त्र, श्रीगुरु, संत, भगवंत काय मला त्याची गरज आहे? मला मिळवायचं आहे त्या प्रपंचामध्ये, आणि प्रपंचामध्ये मिळवण्यासाठी शास्त्राची गरज काय? एवढा उन्मत्तपणा त्याच्याकडं आलेला असतो. हे त्याचं कारण काय माहिती आहे का? तारुण्याची शारीरिक बळ जे असतं, त्या शारीरिक बळावर त्यांचा कॉन्फिडन्स वाईट मार्गाने वाढलेला असतो. म्हणून म्हणतात ते, माझ्या हिमतीवर मी सर्व काही मिळवीन. खरंच बघा गेलं, हेच खरे पामर आहेत. पामर म्हणजे 4थ्या दर्जाचे लोक. पामर विषयी, जिज्ञासू, ज्ञानी असा एक टप्पा शास्त्रानं सांगितलेला आहे. म्हणून पामर म्हणजे विषयामध्ये बुडून गेलेले. विषय भोगत असताना स्वरूपाचं म्हणजे सावधानतेची कुठलीही त्यांच्याकडे गोष्ट नसते. विषय कसेही भोगायचे. विषय भोगायसाठीच आमचा जन्म आहे. आम्ही खाण्यासाठी, पाहण्यासाठी, वापरण्यासाठी, हे सगळं भोगण्यासाठी आम्ही जन्माला आलो आहे, असा चार्वाकचा सिद्धांत ते वापरतात. चार्वाकची ही नीती जी आहे ती वापरली जाते. त्यामुळे स्वैरव्यसन, विषय सेवनामुळे त्यांचा नाशच होतो. मगर काय सोडणार आहे काय? मगर जेव्हा तोंडात पकडते ना, तेव्हा विषय हे बलाढ्य मगरीसारखे आहे. त्यामुळे शब्दादी विषयाच्या मगरी या तारुण्याला चघळून टाकतात. शब्द चघळून टाकतो, स्पर्श चघळून टाकतो, रस चघळून टाकतो. आपण म्हणतोय मी शब्द बोलतोय, नाही, शब्द मला बोलायला जेव्हा लावतो ना, त्या विषयाचं माझ्यावर प्राबल्य असतं. अन्न मला खातं ना, त्यावेळी अन्नाचा प्रभाव, रस विषयाचा माझ्यावर प्रभाव असतो. आपण त्याचा अभ्यास कधी आम्ही करत नाही, त्यामुळे चघळून टाकता हा शब्द जो माऊलीने वापरलेला आहे. तर हे पंचविषय जे आहे, ही पंचविषयाची मगर आपलं तारुण्य संपवून टाकते. म्हणजे तारुण्यात, म्हणजे ज्या गोष्टी ज्या काळामध्ये, आता तारुण्य असते ना, तो योगाची गोष्ट असते. तारुण्य काळ हा योगाचा आहे. योगासनं करण्याचा, व्यायाम करण्याचा, ब्रह्मचर्य पाळण्याचा, आणि त्यातूनच हळूहळू शक्तिवर्धित करण्याचा आहे. नंतरचा पुढचा टप्पा जो आहे तारुण्याच्या पुढचा, तो भोगाचा आहे. पण ज्या काळामध्ये योग करायचा, त्या काळामध्ये भोग बघायला जर चालू केलं, तर ज्या काळामध्ये भोग भोगायचे त्या काळात रोगानं पछाडला जातो तो. हा मुद्दा फार महत्त्वाचा आपल्यासाठी आहे. त्यामुळे योग, भोग आणि रोग यांचं तारतम्य कुठेतरी ठेवलं पाहिजे. प्रत्येकाला स्पेस आहे, प्रत्येकानं ते भोगायचेच आहेत. योग ही करावा लागेल, भोगही घ्यावा लागेल, आणि रोगही येणारच आहेत. या सगळ्या गोष्टी, पण त्यांचं ठरलेली कालावधी आहे. ज्या काळामध्ये मी योग करायचा तारुण्यामध्ये, त्यावेळी जर मी भोग घ्यायला लागलो तर विषय मगर चघळेल की नाही बघा. आणि विषय मगर चघळते. म्हणून ज्या काळामध्ये आता भोग भोगायला आलेले असतात, आपण काहीतरी प्राप्ती करून ठेवलेली असते प्रापंचिक ऐहिकाची, त्यावेळी रोग येऊन आपल्यावरती घालतात. म्हणजे ज्यावेळी खायचे दिवस येतात, ज्यावेळी वापरायचे दिवस येत असतात, ज्या दिवशी मौज करण्याचे दिवस येतात, त्या दिवशी माझी शारीरिक शक्ती क्षीण झालेली असते. का? ज्या काळात योग करायला पाहिजे होता, ब्रह्मचर्य पाळायला पाहिजे होतं, त्याच काळात मी भोग घेतले. आणि भोगाचे दिवस आल्यावर रोग पुढे यायला पाहिजे होते म्हातारपणात, ते अगोदरच आलेत. त्याला कारण ते आहे. म्हणून योगाच्या वेळी योग करावा, भोगाच्या वेळी भोग घ्यावे. रोग कधी येतील ती त्यांची ते येतील. तो हा मुद्दा, शरीर आहे म्हटल्यावर विकार येतील, पण भोगामुळे येणारे अतिरेक विकार जे आहेत, हे विषयरूपी मगरीनं चघळल्याचं लक्षण आहे. आज लहान लहान पोरांना, 35-40 वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक, BP सारखे रोग, शुगरसारखे रोग झाले. याला कारण आहे
जीवनशैली जी आहे ही स्वैर जीवनशैली आहे. खाऊ पिऊ मजा करू, कुठंही भटका, झोपायची वेळ नाही, खायची वेळ नाही, कुठं जायची वेळ नाही, कुठं बसावं, कुठं थांबावं, काय बोलावं ह्याचं तारतम्य सुटलेलं आहे. म्हणून विषयरूपी मगरीनं त्यांना चघळायला चालू केलेलं आहे. सोडत नाही ना, त्यामुळे तारुण्य कोमेजून जातं. ज्या काळामध्ये देशाला आपल्याला ह्या तारुण्याची गरज असते, शक्तीची गरज असते, त्याच काळात फुलं जशी कोमजतात ना तशी तरुण मुलं कोमेजून जातात. कारण नको ते भोग त्या काळात भोगलेले असतात त्याने. त्यामुळे विचार केलेला आहे की विषय हे बलाढ्य मगरीसारखे आहेत आणि वर्णन करतात की त्यांना डोक्यात पलीकडेच काय नाही. या विषया वाचून काही अनेक सर्वता रम्यच नाही. ह्या या विषयापासून दुसरं चांगलं काही नाही. आणि म्हणूनच मगरीचं जे उपमा दिलेली आहे ना, किती चपकल उपमा आहे बघायची माऊलींची. दुसरी कुठली अशी उपमा देत नाही. म्हणजे विचार केलेला आहे, एखाद्या जलचरानं त्याला पकडलं ही गोष्ट बरोबर आहे, पण मगर पकडते ना तर मगर सोडतच नाही पकडल्यानंतर. म्हणून त्याला मगर मिठी जे म्हणतात ना, मगरीची पकड अत्यंत घट असते. याचं उदाहरण भागवतामध्ये गजेंद्र मोक्षाच्या आख्यानामध्ये आलेलं आहे बघा. गजेंद्र म्हणजे हत्ती जो आहे, त्या हत्तीला तलावामध्ये आपल्या स्त्रियांसहित म्हणजे तिच्या बायका मुलांसहित क्रीडा करताना पाण्यामध्ये मगरीनं बरोबर त्याचा पाय पकडला. आणि पाय पकडल्यानंतर मगर ओरडायला लागली. मगरनं त्याला खेचत नेलं, हत्ती ओरडायला लागला. पण त्याच्या ज्या सगळ्या बायका होत्या ना, घोळका होता, त्या तिला वाचवू शकल्या नाहीत. कशा वाचवू शकते? मगर नावाचा घट्ट असा प्राणी आहे आणि तो ओरडायला लागलेला. शेवटी गजेंद्र मोक्षाच्या कथेमध्ये आपण बघतो की त्यानंच जे तलावातलं फूल घेतलं आणि भगवंताला भगवंताच्या दिशेनं टाकून दिलं. भगवंता, तूच मला यातून सोडवू शकतोस, अन्य कोणी नाही. ज्यावेळी अशी भगवंताची व्याकुळ होऊन आठवण काढेल ना आणि असा शरण येईल ना भगवंताला, त्यावेळी तो मामेव एक प्रपंचते माया मेतांतरंती ते हा श्लोकाचा अर्थ त्यावेळी करतो. म्हणून गजेंद्र मोक्षाला जी मगरीनंच पकडलेला आहे. आणि हाच धागा पकडून माऊलींनी पुराणातला धागा घेऊन विषयाकडे मगर वापरलेले आहे. मगर कशाची? विषयांची. म्हणजे हत्ती स्पर्शामध्ये गुंतलेला होता, आपल्या बायका मुलामध्ये रमलेला होता, त्याला खरं आपलं स्वरूप समजत नव्हतं. आणि म्हणून त्याला नंतर मात्र स्वरूप समजलं आणि भगवंतानी त्याची सुटका केली मगरीच्या तावडीतून. आणि मगर हा प्रपंच आहे, मगर ही विषयासक्ती आहे. आपल्याला जर प्रपंचाच्या विषयशक्तीच्या मगरीतून बाहेर पडायचं असेल ना, तर स्वतःचे प्रयत्न तारुण्याच्या बळावर केलेले विफल होऊन जातात. किंवा शास्त्राच्या बळावर पांडित्य कमवून त्यानुसार मी प्रयत्न करेन म्हटलं तरी सुद्धा वाया जाते. म्हणजे बुद्धीच्या शरीरी बळाच्या, बुद्धिबळ, शरीरबळ, कुठलंही बळ या मायेच्या ठिकाणी चालत नाही. हे सांगण्यासाठी माऊलींनी मगरीचं उदाहरण दिलेलं आहे. त्यामुळं हे विषय स्वैरपणाने भोगल्यामुळं तारुण्याचा नाश होतो. तारुण्य संपतं, कारण तारुण्याचा गैरवापर झालेला असतो. म्हणून विचार केलेला आहे की तारुण्यातले बेचूट वर्तन हे म्हातारपणावरती काढलेलं कर्ज असतं, ते सव्याज फेडावं लागतं. काय वाक्य आहे? फार सुंदर वाक्य आहे. एका पुस्तकात मी वाचलेलं वाक्य आहे की तारुण्यातील बेछूट वर्तन हे म्हातारपणावर काढलेलं कर्ज असतं आणि ते व्याजासहित फेडावं लागतं. आणि खरंच आहे, व्याजासहित म्हणजे डबल त्रासानं फेडावं लागतं. त्यावेळी जे आजार येत असतात ना, त्या बेछूट वर्तनाचा परिणाम असतो. म्हणून आपल्या बेछूट वर्तनाला तारुण्याने लगाम घालावी. खाणे, बोलणं, फिरणं, विहार, जीवनशैली याला कुठंतरी शास्त्राचा आधार दिला पाहिजे. नाहीतर हे तारुण्य कारण नसताना विषयरूपी मगर संपवून टाकेल, चघळून टाकेल आणि चोतावेल. आणि हा चोता झालेला हा जो तारुण्याचा आहे, हा गृहस्थाश्रमात उपयोगी पडणारा नाही. म्हणून ब्रह्मचर्य आश्रम ज्यानं व्यवस्थित पार पाडला त्याचा गृहस्थ आश्रम व्यवस्थित पार पाडता येतो. आणि ज्याचा गृहस्थ आश्रम व्यवस्थित पार पडतो त्याचे संन्यास आणि वानप्रस्थ यशस्वी होतात. हे सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. आश्रम आज नाहीत,
पण तरीसुद्धा वयाप्रमाणे आश्रमाची विभागणी आपल्याला करता येते. ज्या वयात जे करायचं ते त्याच वयात करता आलं पाहिजे. त्याला म्हणायचं योग करणं, भोग घेणं आणि रोग येणं. म्हातारपणी येणारच आहे, पण म्हातारपणी चघळण्यासारखं नसावं. म्हणजे आपल्या सगळ्या शरीराचं म्हणतात ना की त्याचं काय व्हावं, शेवटी कचरा होऊ नये, आपल्या शरीराचा कचरा होऊ नये, निर्माल्य व्हावं. निर्माल्य ज्यावेळी होतं ना त्यावेळी कृतार्थता प्राप्त होते. निर्माल्याला कमी लेखत नाहीत, निर्माल्याला कचरा म्हणत नाहीत. मीच माझ्या जीवनाचा कचरा करू शकतो. जर तारुण्यामधलं माझं बेछूट वर्तन चालू असेल तर ते म्हातारपणावरलं कर्ज आहे. आणि कर्ज कुठलंही कर्ज असेल ना ते फेडावंच लागतं आणि त्याला व्याज असतं. आणि व्याज हे कोणत्या रूपानं असते माहिती आहे काय? असाध्य रोगाच्या रूपानं हे व्याज फेडावं लागतं. नुसतं म्हातारपण येत नाही बरं का. तर रोग पण येतील, पण ते रोग कसं आहे का अगदी चुकून टाकलेली एखादा ऊसाची चिप्पाड जे असतं त्या चिप्पाडाला काय महत्त्व असते सांगा बघू. आहे म्हणायला ते ऊसाचं एक प्रकार आहे, ऊसाचा प्रकार आहे, पण चिप्पाडच आहे ना ते. त्याचा उपयोग काय समाजाला आहे? काही समाजाला उपयोग होत नाही. मग तारुण्य हे त्यामध्ये बळ कमवावं आणि ते बळ शिक्षण घेत विद्या संपादन करावी, बल संपादन करावं आणि बल आणि विद्येच्या जोरावरती पुढचा गृहस्थाश्रम जो आहे तो व्यवस्थित आपल्या देशाला, आपल्या समाजाला, आपल्या धर्माला माझा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. तेवढ्यासाठी माझ्याकडं विद्याबळ पाहिजे, माझ्याकडं शरीरबळ पाहिजे. नाहीतर मी कधी काय करणार आहे इतरांसाठी, समाजासाठी, देशासाठी. जर हे करायचं असेल तर आपल्याकडं ही शक्ती असायला पाहिजे. म्हणून जे विषय आहेत पंचविषय, त्या पंचविषयाने आपण मागच्या वेळेला त्याच्यावरती खूप चर्चा दुसऱ्या अध्यायामध्ये केलेल्या आहे की विषय पंचविषय काय करतात. त्यासाठी वर्णनसुद्धा केलेलं होतं की त्या म्हणतात कुरंग, मातंग, पतंग, भृंग आणि मीन. ही कशी आहेत? 5 हे शब्दस्पर्श रूपरसगंधाच्या द्वारे वापरलेले शब्द आहेत. कुरंग म्हणजे हरिण, मातंग म्हणजे हत्ती, पतंग म्हणजे तो पतंग किडा, आणि भृंग म्हणजे भुंगा, मीन म्हणजे मासा. ही प्रतीकं घेतलेली आहेत शास्त्रानं. आणि ही तिन्ही जपाची जी आहेत ती आपला विषय सेवन करण्यासाठी प्रयत्नशील असतात. आणि ज्यावेळी विषयासाठी जातात, धाव घेतात, त्यावेळी त्यांचा नाशच झालेला आहे. हे एका श्लोकाच्या द्वारे आचार्यांनी दाखवून दिलेलं आहे. म्हणून त्यामुळं कुरंग म्हणजे हत्ती. या ठिकाणी स्पर्श आहे. स्पर्शामुळं हत्ती बेभान होतो आणि हत्तीच्या त्या सगळ्या घोळपामध्ये अडकून गुंतून घेतो. आणि कधीतरी जे खड्डे काढलेले असतात, ज्याला हत्ती पकडायचे असतात ना, ते हत्ती पकडणारे लोक काय करतात, हत्तीनीला खड्ड्यामध्ये आणून ठेवतात. कशाबद्दल? तर हत्ती तिकडून यावा आणि हत्तीनीच्या ओढीनं तो पण खड्ड्यात सापडावा आणि मग त्याला पकडून बांधून घेऊन जातात. आणि हे बांधणं म्हणजे कसलं आहे? विषयाची विषय व्याळ मिठी. ही विषयाची अशी मिठी पडते आणि या मिठीमधून सुटत नाही. कोणता विषय आहे हत्तीनं भोगला? स्पर्श. मातंग शब्द कुरंग, पहिला कुरंग आहे. कुरंग म्हणजे शब्द, मातंग म्हणजे हत्ती. जर उलटं तर मातंग या हत्तीनं स्पर्श विषयामध्ये अडकला आणि बांधून घेतलं. दुसरा आहे कुरंग. कुरंग म्हणजे हरिण. हरिण हा शब्द विषयामध्ये सापडतो. हे हरिण पकडणारे जे लोक असतात ना, हे अतिशय गोड असं म्युझिक लावून ठेवतात आणि त्या म्युझिकच्या नादामध्ये हरणं त्या दिशेनं ओढ घेतात. हळू पुढे जातात आणि बरोबर त्याने रचलेला जो सापळा असतो त्या सापळ्यात बरोबर अडकतात. मागच्या वेळा आपण बघितलंय कुरतडतात वगैरे सांगितलेलं आहे ना, त्याचाच विचार इथे सांगितलेला आहे की हरिण, त्या हरणाला चांगला हिरवागार चारा दाखवला जातो, पण त्या चाऱ्याच्या खाली जाळं असतं आणि शब्द गाणं ऐकत हरणाला काही कळत नाही आणि हरिण बरोबर त्या जाळ्यामध्ये सापडतं आणि जे शिकारी असतात पारधी ते त्याला घेऊन जातात, बांधून टाकतात. म्हणजे कुठल्या विषयाच्या? तर शब्द विषयामुळं. दुसरा आहे, पुढचा आहे पतंग. पतंग जो आहे तो रूप विषयाला बोलतो. म्हणजे दिवा लागलेला असतो ना, त्या दिव्यावर जाऊन तो थडकत असतो, दिव्यावर जाऊन आपटत असतो. वास्तविक ती अग्नी आहे आणि सारखं त्याला पकडण्याच्या नादात, तो दिवा विजवण्याच्या नादात हात विझून जातो. मायेला संपवण्याच्या नादात कितीतरी संपले, आले किती गेले किती त्याचा विचारच नाही. मागच्या ओळीमध्ये आपण बघितलंय.
रावणासारखे बलाढ्य आणि कंसासारखे महावीर सुद्धा यामध्ये अडकले. शिशुपाल कर्णासारखे फार मोठे योद्धे सुद्धा या विषयामध्ये फसून गेले. आपल्यासारख्यांची काय त्यामध्ये. म्हणून विचार करावा, विषयाशी भांडत बसू नये, विषयाला संपवण्याच्या नादाला लागू नये, भगवंताच्या नादाला लागा, त्याच्या चिंतनामध्ये राहावं. म्हणून इथं पतंग जो आहे ना, तो पतंग दिवा विझवायला जातो आणि त्याचं मरण आहे. शब्द स्पर्श रूप झाला. आता भृंग, गंध, गंध विषयाला हा भुंगा बोलतो आणि कळीमध्ये जाऊन अडकतो. आणि कळीमध्ये अडकल्यानंतर तिथंच अडकून त्याचा गुदमरून मृत्यू होतो. किंवा ज्या कळा फुलामध्ये ते भृंग असतो त्या फुलाजवळ म्हणे मागे वर्णन केलेलं आहे, हत्ती येतो आणि त्या फुलाची नासधूस करून तुडवून जातो. आणि अशा प्रकारे भृंगाचं नाश होतो. भृंग कशासाठी आला होता? गंध विषयामुळे, सुगंधाच्या पाठीमागं फिरला आणि म्हणूनच त्यामध्ये गुंतून राहिला. हा गंध विषय आहे. आणि शेवटचा आहे रस. अत्यंत घातक विषय कोणता असेल, तारुण्याला भुलवणारा, तर रस आहे. मगापासून आपण त्याच जीवनशैलीबद्दल बोलायला लागलेलो आहे. रस शब्दामध्ये जीव आहे आणि ज्याने जीभ 2 कारणासाठी वापरली जाते. ज्यावेळी त्या जिभेवरती नियंत्रण येईल ना, त्याचवेळी खऱ्या अर्थानं तो यशस्वी होतो. खाणं, चाकणं आणि बोलणं 2 गोष्टी त्यामध्ये आहे. आणि त्या मीन जो मासा असतो तो गळाला लावलेलं आमिष आहे, त्या आमिषाला खाण्यासाठी पुढं जातो. जसा भृंग त्या कळीमध्ये अडकतो, एवढा भृंग वर्णन केले पहिल्या अध्यायामध्ये माऊलीने. कडक कडक असणारं लाकूड भेगणारा हा भुंगा ह्या कलिकेमध्ये अडकतो आणि गुदमर ते उत्तीर्ण होईल प्राणी, परी ते कमळदळ चिरून येणे, ऐशे कठीण कोवळे पण स्नेह देखा. स्नेह शब्द विषयासक्तीसाठी वापरलेला आहे. स्नेह म्हणजे प्रेम नव्हे बरं का. या ठिकाणी तिचा अर्थ आहे ती आसक्ती आहे. जैसे भ्रमर भेदी कोडे, भलतची काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडे कोवळी, ते उत्तीर्ण होईल प्राणी, परी ते कमळदळ चिरून येणे, ऐशे कठीण कोवळे पण स्नेह देखा. माऊलींच्या 2 ओव्या ह्या गंध विषयासाठी वापरलेल्या आहेत. भुंगा कसा अडकून घेतो, एवढा ताकदवान असलेला भुंगा या विषयाच्या मगरमिठीतून सुटत नाही, म्हणून त्याचा घात होतो. म्हणजे हे एका विषयाचं सेवन करायला गेलेल्या प्राण्यांचं हाल आहे. कुरंग आहे हरिण, ते शब्द एकाच विषयाच्या मागं लागलं. मातंग हत्ती हा फक्त स्पर्श विषयाच्या नादाला लागला. पतंग हा रूप विषयाच्या एकाच विषयाच्या नादाला लागला. भृंग हा गंध विषयाच्या नादाला लागला. आणि मीन हा रस विषयाच्या नादाला लागला. एका विषयानं त्यांना संपवलं तर मनुष्य प्राणी 5ही विषयांचं सेवन करतो, त्याचं हाल काय असेल. म्हणून ती मगरमिठी आहे. मुद्दाम शब्द माऊलीने मगरमिठी वापरलेला आहे बरं काय. मगरमिठी त्यासाठी आहे. म्हणून सावधानतेचा इशारा सुद्धा देतात. म्हणजे 5ही विषय आहे. पतंगा दीपी अलिंगन, ते त्याशी अचूक मरण. माऊलींची ओवीच आहे 3ऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिलेली आहे. पतंगा दीपी अलिंगन, ते त्याशी अचूक मरण, तेवी विषयाचरण आत्मघाता. असं विषयाचरण, स्वैर विषयाचरण हे आत्मघाताला कारणीभूत होतं. फार महत्वाची गोष्ट. पतंगा दीपी अलिंगन, ते त्याशी अचूक मरण, तेवी विषयाचरण आत्मघाता. 201 नंबरची ओवी आहे 3ऱ्या अध्यायामधली. चिंतनशील आहे, आपण त्यावेळी त्याच्यावर भरपूर चिंतन घेतलेलं आहे. विषय हे सेवनामध्ये आपलं आयुष्य जे आहे ते बळ प्रज्ञा सगळं नष्ट करून टाकतात आणि नष्ट होतं आणि नको त्या काळामध्ये म्हातारपण येतं. खरं तीच गोष्ट आहे. विषय सेवनाच्या अतिरेकामुळं नको त्या काळामध्ये आज 40शीतली मुलं 60त असल्यासारखे दिसायला लागलेले आहेत. कशाचा प्रभाव आहे हा? प्रभाव स्वैर विषयाचरणाचा आहे. विषयाचं आचरण स्वैरपणाने केलं तर हे म्हातारपण लवकरच आपल्याला भेटायला येईल. माऊलीने आपल्याला वर्णन करून सांगितलेलं आहे. एक वैशेचे जाड बांधले, मग मनमथाची आकाशे लागले, ते विषय मगरी सांडले चगळून या. आता वार्धक्याच्या तरंगा, माझी मतिभ्रंशाचा जरंगा, तेने कवळी जतता ती पैगा चहूकडे. आता आलंच ना म्हातारपण. पुढे वार्धक्य रूपी लाटा हेलकावे खाता.
काय म्हणलेलं आहे, वार्धक्याच्या तरंगा. तरंगा म्हणजे लाटा. म्हातारपणाच्या लाटा पुढे हेलकावे खातात आणि पुढे माझी मतिभ्रंशाचा जरंगा. तरंगा माझी मतिभ्रंशाचा जरंगा. शब्द कसा वाचायला पाहिजे, वावोळी अभ्यास करताना तरंगा माझी हा शब्द मागे घ्यावा लागेल, मग अन्वय बरोबर होतो त्याचा. आता वार्धक्याच्या तरंगा माझी मतिभ्रंशाचा जरंगा म्हणजे बुद्धीमध्ये भ्रमरूपी पाण्यातील जाळ्यात तो सापडतो. मतिभ्रंशाचा जरंगा. जरंगा म्हणजे जाळं. ते कवळीज ताती पैगा आणि त्या योगाने ते चहूकडे सगळीकडून गुरपटून टाकतात. म्हातारपण जवळ आलेलं असतं, म्हातारपण लवकर आलेलं असतं. म्हातारपण सगळ्यांना येत नाही बरं काय, पण वेळेवर आलेलं म्हातारपण खूप मोठं शहाणपण देऊ शकतं आणि अकाले आलेलं वृद्धत्व हे आपल्याला बुद्धिभ्रंश करू शकतं, चिंता वाढवू शकतं. म्हणून वर्णन केलंय वार्धक्याच्या लाटामध्ये परत सापडतात. तारुण्याचा मध संपला, चघळून टाकलेलं हे जे मदन कोण आहेत तरुण हे चघळून टाकलेत म्हणजे वार्धक्यामध्ये सुकलेल्या फुलासारखे असतात आणि वार्धक्याच्या लाटात सापडतात. म्हणजे बुद्धीला स्मृतिभ्रंश होतं आणि त्या जाळ्यामध्ये सापडतात आणि सगळीकडून दिशानं त्याला गुंडळून घेतात. 13व्या अध्यायामध्ये फार सुंदर याच्यावर श्लोकावर वर्णन केलंय. इंद्रियानी वैराग्येषु वर्णन काय केलंय, इंद्रियार्थेषु वैराग्यम अनंकारा एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. या श्लोकावरती 13व्या अध्यायावरती माऊलींनी जवळजवळ 100-150 वेळा वापरल्या एका श्लोकावरती. आपण तर जाऊन खरंच अभ्यासावा. त्या श्लोकाच्या खाली असलेल्या ओव्या 13व्या अध्यायातल्या मला वाटते 7वा श्लोक आहे तो किंवा 8वा श्लोक असेल. इंद्रियार्थेषु वैराग्यम अनंकारा एवच. हे सज्जन आणि संत पुरुषांचं लक्षण सांगताना त्यांना वैराग्य येण्याचं कारण आहे अनंकार वृत्ती आणि निर्वेदम वैराग्य जे आहे ते वैराग्य त्यांना प्राप्त होतं. ते जन्म मृत्यू जरा व्याधीमध्ये काय करतात, दुःख म्हणून पाहत असतात. आपण दुःख म्हणून पाहत नाही. आपण जर विचार केला त्याच्याकडे दुःख म्हणत नाही. जन्माला दुःख कोण म्हणतोय, नाही कोण म्हणत. मृत्यूला कोणतरी म्हणत असेल जावं लागते म्हणून. वार्धक्य दुःखाचंच आहे, ते सांगायचीही गरज नाही. जन्म मृत्यू जरा व्याधी काय चांगलं आहे याचं सांगा. सगळं आहे तिथं वार्धक्याच्या लाटा या लागतात आणि या लाटेमुळे असा गटांगळ्या खात असतो, ठेचकाळला जातो, ढकलला जातो. नातलगांच्याकडून त्याची मानहानी होत असते. सगळी मानहानी करत असतात. वर्णन केलेलं आहे 60च्या वयामध्ये जिच्यावर आपण डोळे वटारले ती बायको जेव्हा आपल्यावर डोळे वटारते त्यावेळी समजायचं माझं वर्चस्व घरातलं संपलेलं आहे. ज्या मुलाला मी तंबी देऊन माझ्या पद्धतीनं वागवत होतो तो मुलगा मला तंबी देऊन त्याच्याप्रमाणे वागवायला लागला की समजायचं माझी सत्ता उतरून पाय उतार व्हायची वेळ आलेली आहे. हे ज्याला शहाणपण कळतं तो शहाणा म्हणायचा. शहाणा तो धनी घेतो येते तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून पुढेही अशी अवस्था माझी येणार असेल तर त्यासाठी मला काहीतरी अगोदर त्याची व्यवस्था करावी लागेल. अशी दशा येईल पुढे. त्याच अध्यायावरती 13व्या अध्यायाच्या 8व्या श्लोकावरती माऊलींनी बोलताना एक ओवी टाकलेली आहे अतिशय सुंदर. आपण तिथं जावं आणि त्या ओव्या आहेत थोड्याशा ना त्या बघाव्यात. वार्धक्यामध्ये स्थिती कशी होते. ज्याला म्हणतात ना चघळून टाकलेलं तारुण्य म्हणजे वार्धक्य असतं. कुणी चघळून टाकलेलं, मग सगळ्याला कोणी परवानगी दिली विषयानं, मीच दिली. मी माझ्या असावधानतेनं माझ्या बेफिकिरीनं मी जवळ केली आणि स्वैरविषयाचरणानं माझ्या तारुण्याचा चोळामोळा झाला. आणि या चोळामोळा झालेलं वार्धक्य पुन्हा कुणाच्याच उपयोगाचं नसतं. मलाही नको असतं, मला मरण हवं असतं. कारण चघळलेलं जे तारुण्य म्हातारपण आहे असं सुरकुतलेलं म्हातारपण, लडबडणारं म्हातारपण, डोळ्यानं दिसत नाहीत, कानानं ऐकू येत नाही, मान स्थिर राहत नाही, हाताला कंप सुटलेले असतात, पाय धड जमिनीवर उभा राहता येत नाही, खाली बसता उभा राहता येत नाही, खाली झोपता येत नाही, कुणाशी स्पष्ट भाषेत बोलता येत नाही. रामकृष्ण म्हणायची इच्छा झाली तरी बोबडे पण जिभेचं सुटत नाही. इतकं वार्धक्याची जर स्थिती येणार असेल तर माऊलींनी वर्णन केलंय ऐशी दशा येईल पुढे ते मन होईल वेडे. इथं माऊली काय म्हणतात बघा, मतिभ्रंशांचा जरंगा. मतिभ्रंश म्हणजे स्मृतिभ्रंश होईल,
खाल्लेलं आठवणार नाही, औषधं खाली, कोण आला कोण ओळखीचा आहे काही कळणार नाही, भरकटत वाटेल तिकडे जाईल, हे मन होईल वेडे. म्हणून चिंतूनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. म्हणून बेट्या आत्मज्ञानाचा अभ्यास कर असं आम्हाला ज्ञानेश्वर सांगतात, माऊली सांगतात. माऊलींचं हे बोलणं आपण ऐकलं पाहिजे बरं काय. आणि वेळीच सावध होणं फार गरजेचं आहे. ह्या कुठल्याच प्रसंगामध्ये स्वतःला गुंतवून ज्यावेळी आपण घेतो ना, तर ही मिठी जी आहे ना, ही मिठी आवळत असते. रोज याचा पीळ करकचून करकचून आवळला जातो. माझं कणणं, माझं ओरडणं कुणालाच ऐकू येत नाही. माझ्या ओरडण्याकडं आणि कन्याकडं सगळे दुर्लक्ष करतील आणि टाकून जातील. म्हणून वेळीच सावध होण्याला या वार्धक्याच्या लाटात सापडलो. आता काय झालं, स्मृतिभ्रंश झाला, चौक ओढून गुरपटलं गेलो. त्यामुळे वर्णन केले मगाशी त्याप्रमाणे. तारुण्यामध्ये काहीतरी आघावपणा झालेला असतो आणि तो म्हातारपणामध्ये फेडावा लागतो आणि वाईट स्थितीमध्ये. आणि त्यावेळी सगळीजण म्हणत असतात, जे केलंच ते भोगायला आलं अशाने जाता जाता नावं ठेवत असतात. या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला माऊली करायला लावतात. म्हणून आपल्याला म्हातारपणा आहे हे तो विसरलेला असतो तरुण मनामध्ये. तरुणामधलं बेछूट वर्तन म्हणजे काय, तर आपण वृद्ध होणार आहे तो मुळात विसरून गेलेला असतो. ज्यानं आपलं वृद्धत्व विसरलेलं आहे ना, म्हातारपण ज्याला आपलं लक्षात राहत नाही, तो तरुणपणामध्ये कसा वाटेल तसा वागू शकतो. म्हणून प्रत्येकाने वृद्ध माणसांच्याकडं पाहावं, आजारी माणसांच्याकडं पाहावं आणि मग समजावं. मृत्यू पावणाऱ्या माणसांच्याकडं पाहावं. गौतम बुद्धाने म्हणे असा वृद्ध माणूस पाहिला, एकाची प्रेतयात्रा पाहिली आणि रोगानं जर्जर झालेले लोकसुद्धा पाहिले. म्हातारपण पाहिलं, रोगानं जर्जर झालेली माणसं पाहिली आणि प्रेतयात्रा पाहिल्यानंतर तो घरातून खऱ्या शोधासाठी विचारलं त्यानं आपल्या प्रधानाला, ही काय आहे, तर ही प्रेतयात्रा आहे. हा असा माणूस का झाला, तर म्हातारपणी असंच होतंय. शिवा असा का झाला, तर त्याला रोगानं पछाडलेला आहे. आणि प्रेतयात्रा म्हणजे काय, तर सगळे रोग झाले की म्हातारपणानंतर मरण येतं. अशा 2-3 गोष्टीच फक्त त्याच्या कानावर पडल्यानंतर कानावचनाची या भेटी सरशीची पैवटी. तात्काळ जागृत झाला. तत्त्वमसी हा संदेश पोचला त्याच्यापर्यंत आणि बुद्ध झाला की बुद्धाचं तत्त्वज्ञान बाहेर पडल्यानंतरच्या टप्प्यामध्ये. त्याला कारण आहे, त्यानं खऱ्या अर्थानं तरुण वयामध्ये म्हातारपणाचा अनुभव घेतला. म्हणून मरणाचा अनुभव, वृद्धत्वाचा अनुभव वृद्धत्व आल्या घेऊ नये. कधी कधीतरी स्वतःच कल्पना करावी, मी वृद्ध झालो आहे. मला जर दिसलेच नाही तर डोळ्यावर पट्टी बांधून बघावं प्रयत्न करून. दिसलं नाही तर कसं होतंय. कानात काहीतरी बोळे घालून बघा की माणसं समोर बोलत असताना ऐकणं येत, न ऐकता येत, ऐकायला येत नसताना आत काय घालमेल होत असती. समोर माणसं बोलत असतात, ऐकू येत नाही. आणि आता आम्ही म्हणतोय वार्धक्यामध्ये आता हा परमार्थ करण्याची वेळ नाही हो, आमचं तारुण्य आहे, खाण्यापिण्याची मजा करण्याची वेळ आहे. ही मजा करण्याची वेळ नाही, तर ही पूर्वतयारी आहे पुढच्या ज्ञानाची. म्हणून आपल्याला एक व्यासपीठ निर्माण दिले करून. तारुण्य हे एक व्यासपीठ आहे ज्यावर एक चांगली बुद्धी, तरतरीत बुद्धी असते, शरीरबळ असतं, उत्साह असतो, कॉन्फिडन्स असतो. या सगळ्याच्या जोरावर विद्या आणि बळ प्राप्त करून घेऊन समाजाच्या उपयोगी पडण्यासाठी तयार असलं पाहिजे. मग ह्या आपल्या म्हातारपणाचा चोळामोळा होणार नाही, स्मृतिभ्रंश होणार नाही. म्हणून आपल्याला म्हातारपण आहे हे विसरता कामा नये. म्हणून म्हातारपणामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या त्या गोष्टीचं वर्णन माऊलींनी त्या सगळ्या ओळींच्या मधून केलेलं आहे. माणसं, तुझीच घरातली माणसं तू मरावास म्हणून नवस करतील. एक काळ असा होता तुझ्या आईनं नवसानं तुला मागून घेतला होता, आणि एक काळ असा येईल तुझेच नातलग, तुझीच नातवंड नवस करतील आणि हा जावावा अशी देवाजवळ प्रार्थना करतील. आणि अगोदर तुझ्या आईनं तुला नवस करून मागून घेतला होता. उलटी स्थिती तुला भोगायला येईल. असा नवस करून वगैरे जगाला नकोसा झालेला मी मला कसा हवासा असेल सांगा बघू. मी नकोसा होणार आहे कधीतरी, आणि नकोसा होण्यापूर्वी मी माझं आहे पण जे आहे ती मी स्पष्टपणाने शोध घेतला पाहिजे. आणि आहे पण म्हणजे माझं अस्तित्व, माझी जाणीव, त्या जाणीवीचा शोध मला घेतला पाहिजे. माझ्यात असलेला ओंकार जो सतत आतून नाद ब्रह्म होत असतो, त्या आतल्या ब्रह्माचा, आतल्या नादाचा मला अनुभव येत असतो. शांतपणे बसल्यावर त्याचा शोध मला घेतला पाहिजे. म्हणून
इतकं म्हातारपण आलेलं असतं तरी हा पसारा बंद करत नाही बरं का. प्रत्येकाच्या चिंता करत बसतो, ह्याचं काय झालं, त्याचं काय झालं, मला म्हातारपणामध्ये कोण कोण माझी विचारपूस करायला आलं तब्येतीची, या सगळ्या गोष्टीमध्ये अडकून बसतो आणि पसारा वाढवत राहतो. सतत नातलगांची चिंता करतो आणि चिंतेने काय होणार आहे, चित्तीवर चढल्यासारखाच प्रकार आहे. चिंता आणि चित्ता यामध्ये फरक नाही म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून चित्ता जळायची ज्यावेळी वेळ येते त्यावेळी तरी चिंता सोडून द्यावी ना. आता चित्तेवर चढायला काही काळ राहिलेला असतो, म्हणून चिंता भस्म करून टाकावी. अगोदर चिंतेची चित्ता आपण जळावी. चिंता जाळून टाकली की चित्ता शीतल आणि सुसह्य होते. गारवा वाढतो चित्तेचा. का चित्तेचा कशामुळं, तर मरताना दुःख होत नाही. सांगायचा मुद्दा हा आहे, जेव्हा चिंता आपण जाळून अगोदर टाकतो त्यावेळी चित्ता आम्हाला सुसह्य असं मरण देते. त्यावेळी जळण्याचा प्रसंग येत नाही, त्यावेळी नुसता जाणीवेचा प्रसंग येतो. मी मृत्यूचा अनुभव घ्यायला लागले आणि मृत्यूचा अनुभव सगळ्यांना येत नाही बरं का. ठराविकाच येतो, कारण मृत्यू कधी घालतो, कधी घेऊन गेला त्या जीवाला कळत नाही. कधी कधी कोमातच जातात, काही जण काही ॲक्सिडेंटमध्ये जातात, काही कशामध्ये जातात. आपल्याला वाटते ना माझा मृत्यूचा अनुभव मला घ्यायचा आहे, कारण जन्माचा घेऊ शकलो नाही, मृत्यूचा घेऊ शकतोय आपण. जन्म कसा झाला मला माहिती नाही, आईच्या उदरातून माझा जन्म झाला ती स्थिती मला आठवत नाही, मला काही कळतच नाही. पण माझा मृत्यू कसा झाला हे मृत्यू मात्र मी ठरवू शकतो. जन्म घेणं हे माझ्या हातात नाही, पण मृत्यू कसा यावा आणि तो कसा घडवावा हे माझ्या हातामध्ये शस्त्रानं मला एक शस्त्र दिलेलं आहे, एक साधन दिलेलं आहे. आणि त्या साधनाचा वापर जर आपण करायला लागलो, माऊली म्हणतात त्याप्रमाणे एकी वैशेचे जाड बांधले मग मनमताची या कासे लागले, ते विषय मगरी सांडले चघळून या, आता वार्धक्याच्या तरंगा माझी मतिभ्रष्टांचा जरंगा, तेने कवळी जता ती पैगा चौकडे. दोन ओव्यांचा आपण विचार या चिंतनामध्ये केलेला आहे. आजची सेवा तत्वचिंतन सद्गुरू भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.